नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग गोष्टीवर बोलणार आहोत. संगणकाचं जे अवघड लॉजिक असतं ना, ते शिकवण्याची एक एकदम सोपी जबरदस्त पद्धत. आणि गंमत म्हणजे याची सुरुवात होते एका अगदी साध्या रोजच्या विचारातून. चला तर मग बघूया हे सगळं काय आहे. बरं, तर सुरुवात करूया एका अशा प्रश्नाने जो आपण जवळजवळ रोजच स्वतःला विचारतो आणि याच एका साध्या निर्णयावर एक मोठी टेक्निकल गोष्ट अवलंबून आहे. तो प्रश्न आहे, बाहेर पाऊस पडतोय की ऊन आहे? आता बघा, या प्रश्नाची दोनच उत्तरं असू शकतात नाही का? एक तर पाऊस पडत असेल किंवा ऊन असेल. जर पाऊस असेल तर आपण काहीतरी एक करतो आणि ऊन असेल तर काहीतरी दुसरं. कम्प्युटरच्या जगात किंवा प्रोग्रॅमिंगमध्ये म्हणा, याच गोष्टीला कंडिशनल लॉजिक असं म्हणतात. किती सोपं आहे. ठीक आहे, तर आपला पहिला भाग एक साधा दैनंदिन निर्णय. आपण दररोज असे निर्णय कसे घेतो आणि मग हेच निर्णय एका मशीनला कसं काय समजावून सांगणार. आणि खरं सांगायचं तर ही जी मानवी निवड आहे ना, हीच मशीनला लॉजिक शिकवण्याची गुरुकिल्ली आहे. आपला हा साधासा विचार एका मोठ्या टेक्निकल कॉन्सेप्टचा पाया बनतो. कसं? तेच तर आपल्याला पुढे बघायचं आहे. चला तर मग दुसऱ्या भागाकडे वळूया. दैनंदिन जीवनातून संगणक लॉजिककडे. म्हणजे आपल्या मनात जो विचार येतो तो आता मशीनला कळेल अशा सूचनांमध्ये, अशा इन्स्ट्रक्शन्समध्ये कसा बदलायचा, हेच मोठं आव्हान आहे. आणि इथेच एंट्री होते कंडिशनल लॉजिक या संकल्पनेची. बघा, ही एक प्रोग्रॅमिंगमधली गोष्ट आहे जी ठरवते की दिलेली अट म्हणजे कंडिशन जर खरी असेल तर काय करायचं आणि खोटी असेल तर काय करायचं. एकदम सोपं. जर असं झालं तर हे करा, नाहीतर दुसरं काहीतरी करा. आपलं पावसाचं उदाहरण आठवतंय ना? अगदी तेच. ओके, आता येतोय आपला तिसरा भाग, लॉजिकचा कोडमध्ये भाषांतर. आता आपण प्रत्यक्ष बघूया की पाऊस की ऊन ही सिच्युएशन कोडच्या भाषेत नेमकी कशी लिहितात. हे बघा, इथं कोडचा प्रत्येक तुकडा आपल्या त्या साध्या निर्णयाशी जोडलेला आहे. पायरी 1, अट म्हणजे इफ पाऊस पडत आहे, म्हणजे जर पाऊस पडत असेल. पायरी 2, मग काय करायचं, तर छत्री घ्या, म्हणजे छत्री घ्या. पायरी 3, नाहीतर, त्यासाठी शब्द आहे एल्स. आणि चौथी पायरी, जर पाऊस नसेल तर काय, तर सनग्लासेस घाला, सनग्लासेस घाला. किती सरळ आणि सोपा आहे नाही का? जसं आपण विचार करतो अगदी तसंच कोडमध्ये उतरवलं आहे. बरं, तर आपला चौथा भाग, कंडिशनल्सचा प्रत्यक्ष वापर. हे सगळं फक्त पुस्तकात वाचण्यापुरतं नाही आहे. आपण रोज ज्या वेबसाईट्स वापरतो ना, तिथे हे लॉजिक क्षणोक्षणी कामाला येत असतं. बघूया कसं. बघा, हे वाक्य एकदम बरोबर सांगतंय. याचा वापर होतो वेबसाईटवर निर्णय घेण्यासाठी. विचार करा, वेबसाईट्स आपल्यासाठी सतत काही ना काही निर्णय घेत असतात. आपण क्लिक करतो, काहीतरी निवडतो आणि त्यामागे हेच इफ एल्सचं लॉजिक काम करत असतं. ही उदाहरणं तर आपल्या अगदी ओळखीची आहेत. बघा, पासवर्ड बरोबर आहे का? जर असेल तर लॉग इन, नाहीतर चूक दाखवा. एखादी वस्तू कार्टमध्ये टाकली आहे का? जर टाकली असेल तर पेमेंटचा ऑप्शन द्या. वापरकर्त्याचं वय 18 पेक्षा जास्त आहे का? असेल तरच पुढे जाऊ द्या. डार्क मोड ऑन केलाय का? जर हो तर स्क्रीन काळी करा, नाहीतर पांढरीच राहू द्या. हे सगळं काही त्याच एका साध्या जर तरच्या नियमावर चालतं. तर हे लॉजिक किती पॉवरफुल आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. पण खरी गोष्ट लॉजिकची नाही आहे, तर ती आहे शिकवण्याच्या पद्धतीची. इतकी अवघड वाटणारी गोष्ट इतक्या सहजपणे कशी शिकवता येते हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आपला शेवटचा 5वा भाग आहे शिकवण्याची कला. ही जी शिकवण्याची पद्धत आहे ती इतकी परिणामकारक का ठरते, त्यामागचं नक्की सूत्र काय आहे? चला, तेच आता उलगडून बघूया. पण पुढे जाण्याआधी एक शब्द समजून घेऊया, पेडागॉजी. याचा साधा अर्थ आहे शिकवण्याची पद्धत किंवा शास्त्र. आणि आपण याच दृष्टिकोनातून या शिकवण्याच्या पद्धतीचं विश्लेषण करणार आहोत. तर या प्रभावी शिक्षण पद्धतीमागे एक 4 भागीय सूत्र आहे. बघूया ते काय आहे. पहिला घटक, मराठी भाषेचा वापर. यामुळे काय होतं तर एक विश्वास, एक कनेक्शन तयार होतं. दुसरा घटक, एक साधं सोपं उदाहरण, पावसाचं उदाहरण. यामुळे मोठ्यात मोठी अवघड संकल्पनासुद्धा लक्षात राहते. तिसरा, उत्साही सूर. शिकवणारा जर उत्साही असेल तर शिकणाऱ्यालाही मजा येते, प्रेरणा मिळते. आणि चौथा आणि खूप महत्त्वाचा घटक, शॉर्ट फॉर्म व्हिडिओ. आजच्या काळात कोणाकडे वेळ आहे, कमी वेळात जास्त माहिती, हा त्याचा उद्देश. म्हणजे हे फक्त कोड शिकवण्यापुरतं मर्यादित नाहीये. हा सगळा खेळ आहे प्रभावी संवादाचा, कम्युनिकेशनचा. सोपं उदाहरण देणं, समोरच्याला समजेल अशा भाषेत बोलणं आणि उत्साहाने बोलणं, ही तत्त्व कुठेही लागू होतात नाही का? जाता जाता एका प्रश्नावर विचार करायला नक्कीच आवडेल. काय होईल जर आपल्याकडे फक्त 2च पर्याय नसतील तर?
म्हणजे फक्त पाऊस किंवा ऊन नाही. समजा ढगाळ हवामान असेल तर काय, किंवा थोडासा गारवा असेल तर. हा एक साधा प्रश्न आपल्याला कॉम्प्युटर लॉजिकच्या आणखी खोलवर घेऊन जातो आणि पुढे काय शिकायचे आहे याची उत्सुकताही वाढवतो.